नमस्कार मैत्रिणींनो, राजीस होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. आज आपण इथे कागदापेक्षाही पातळ असे 8 दिवस टिकणारे मेथीचे थेपले कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे अगदी लहान लहान टिप्स आणि महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. त्या तुम्ही वापरल्यात की तुमचे थेपले अगदी 100% अगदी बाहेर विकतचे मिळतात तसे अगदी मऊ आणि अगदी कागदासारखे पातळ शिवाय चविष्ट होतील. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या ओळखींमध्ये शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. तर इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं आहे. अर्धा चमचा ओवा. कोणतीही गोष्ट जर ती आपल्याला टिकवायची असेल तर त्याच्यासाठी खाद्यपदार्थ ओवा टाकलेला नेहमीच चांगला, म्हणजे पचनाला हलका होतो. 2 चमचे सफेद तीळ, हिंग चिमूटभर. तर इथे 2-3 हिरव्या मिरच्या आणि आलं यांचा ठेचून मी ठेचा केलेला आहे तो टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर आणखीन 2 मिरच्या वाढवल्या तरी चालेल. या प्रमाणामध्ये मी 30 थेपले बनवले आहेत, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं साहित्य घ्यायचं. इथे एक मोठी वाटी भरून मी मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. ती याच्यात परतायची आहे. मेथीची भाजी अशी कच्ची टाकण्यापेक्षा अशी परतवून टाकली की आपल्याला थेपले लाटताना ते फाटत नाही आणि जास्तीत जास्त पातळ आपल्याला लाटता येतात. आता याच्यामध्ये 1 वाटी मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती टाकायची आहे. कोथिंबीरमुळे आपलं जे मिरची आणि दुसरे मसाले टाकू ते बॅलन्स होतात, शिवाय रंगही छान येतो थेपल्यांना आणि चवही छान येते. तर ह्याचं मेथी आणि कोथिंबीरमधलं पाणी अगदी सुकेपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. पाणी आपलं सुकून गेलेलं आहे आणि छान मऊ झालेली आहे भाजी. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मेथीचा कडूपणा बॅलन्स करायला थोडी साखर टाकायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. गरम असतानाच जर तुम्ही हे पिठात मिश्रण टाकलं तर पीठ तुमचं चांगलं मळलं जाणार नाही. तीळ पण खूपच पौष्टिक असतात, त्यामुळे लहान मुलांना असं पराठे आणि थेपल्यांमधून तीळ तुम्ही खायला दिलेत तर खूपच त्याची पौष्टिकता वाढते आपल्या थेपल्यांची. ओव्यामुळे पचायला हलके होतात पराठे, थेपले. आता इथे मी परातीमध्ये सगळं हे थंड झालेलं मिश्रण काढून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये 2 चमचे दही, ताजं दही असेल तेच घ्या, जास्त आंबट दही घेऊ नका, नाहीतर थेपले तुमचे चवीला आंबटसर होतील. 1 चमचा ताजी मलाई. जर मलाई नसेल तुमच्याकडे दुधाची साय तर थोडं अर्धा कप दूध घेतलं तरी चालेल. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पावडर, आता हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण पीठ मळू तेव्हा
सगळीकडे एकसारखी चव येईल. एरवी आपण पिठात मसाले घालतो आणि मग मिक्स करतो, त्याऐवजी जर अशा प्रकारे तुम्ही आधी मसाला बनवून त्याच्यात जितकं मावेल तितकं पीठ घातलं तर जास्त चवदार होतात थेपले. आता इथे मी थेपले बनवताना अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. त्यासाठी इथे मी दुधीचा तुकडा किसून घेतलेला आहे. दुधीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि शिवाय पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला पीठ मळताना इतर पाण्याचीही जरूर लागत नाही. इथे आता मी 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि परत पिठाचं प्रमाणे थोडं मीठ घ्यायचं आहे. आधी आपण भाजीत मीठ घातलेलं आहे ते प्रमाण सांभाळूनच पिठात मीठ घालायचं आहे, नाहीतर थेपले जास्त खारट होतील. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला याचं जे मॉइश्चर आहे दह्याचं, दुधाचं आणि दुधी याच्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे. अजिबात एक थेंबही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. पाणी न घातल्यामुळे काय होतं, याची शेल्फ लाईफ वाढते. हे थेपले आपले 8 दिवस चांगले राहतात, खराब होत नाही, बुरशी येत नाही. त्यामुळे तुम्हाला जर लांबच्या प्रवासाला हे थेपले घेऊन जायचे असेल तर अतिशय उत्तम पर्याय आहे हा. हे बघा, अजिबात पाणी न घालता मी पीठ मळलेलं आहे, तरीसुद्धा किती मऊ झालेलं आहे. आता ह्याला 2 चमचे तेलाचा हात लावायचा आहे आणि परत चांगलं मळून घ्यायचं आहे. जेणेकरून लाटताना आपल्याला हे पोलपाटाला चिकटणार नाही. आता एरवी आपण पुरी किंवा पोळ्या करताना पीठ भिजवल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं आपण झाकून ठेवतो, रेस्ट व्हायला ठेवतो. तर तसं करायचं नाही आहे, कारण आपण ज्या ह्याच्यात जे साहित्य वापरलेलं आहे त्याला सगळ्याला पाणीदार साहित्य आहे, म्हणजे लगेच त्याला पाणी सुटतं. त्यामुळे आपलं पीठ पातळ होऊ शकतं. त्यामुळे लगेचच पीठ मळल्यानंतर थेपले करायला घ्यायचे आहे. पुरीपेक्षा थोडा मोठ्या आकाराचा उंडा घेऊन त्याला पीठ लावून आपल्याला हे जितके पातळ लाटता येईल तितका लाटायचा आहे. हे बघा, अजिबात लाटताना फाटत नाही आहे किंवा, कारण आपले सगळं साहित्य व्यवस्थित शिजलेलं आहे, नरम झालेलं आहे आणि पिठामध्ये एकजीव झालेलं आहे. अशा प्रकारे पीठ भिजवलं तर आपल्याला जास्तीत जास्त पातळ लाटता येतं. तर तवा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आधी आणि अगदी अर्ध्या मिनटाच्या वर झाला की लगेच त्याला परतायचं आहे आणि लगेच आपल्याला गॅस मीडियमपेक्षा हाय करून दोन्ही बाजूने असं तेल लावून लगेचच त्याला परतून असं लगेचच आपल्याला जास्त तिथे असं तव्यावर ठेवायचा नाही आहे थेपला, नाहीतर करपतो आणि शिवाय तो कडकही होतो, कारण आपण पातळ लाटलेला आहे. असा फिरवत लगेचच त्याला जास्तीत जास्त 1 मिनटं लागतो एक थेपला शेकवायसाठी. बघा, अशा प्रकारे अगदी कागदासारखे पातळ थेपले तयार झाले. आपण हे जे सगळ्या साहित्य टाकलेलं आहे ते अतिशय पौष्टिक, दुधीमध्ये फायबर, त्यामुळे पचायला हलका. मसाल्यांमध्ये आपण दही आणि
मलाई टाकली आहे, त्यामुळे थेपले नरम होतात. हे बघा किती मऊ झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.